500 आणि 1000 रुपयांच्या नोटा चलनातून रद्द झाल्यानंतर जुन्या नोटा ग्राहकांना बदलून मिळाव्यात आणि जुन्या नोटा बँकांमध्ये जमा करता याव्यात यासाठी आज बँकांचे व्यवहार सुरू राहणार आहेत। नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी बँका रविवारी म्हणजेच आज सुट्टीच्या दिवशी सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलाय। सुट्टीचा दिवस असल्याने बँकांमध्ये मोठी गर्दी होण्याची शक्यता वर्तवली जाते। पैसे काढण्यासाठी एटीएमवर सुद्धा पहाटेपासून नागरिकांच्या रांगा पाहायला मिळतात। तिसऱ्या दिवशी तरी एटीएममधून सुरळीत व्यवहार होतील अशी आशा ग्राहकांना आहे, कारण पहिले 2 दिवस कॅश नसल्याने एटीएमवर नागरिकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागला। नव्या नोटांसाठी एटीएम मशीनची रचना बदलण्याचं काम सुरू असून त्याला वेळ लागेल अशी माहिती केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी दिली। आधीच एटीएमची रचना बदलली असती तर गुप्तता राहिली नसती असे जेटली यांनी स्पष्ट केले। बँकेचे कर्मचारी दिवस रात्र काम करत असून लोकांनीही संयम दाखवून सहकार्य केल्याबद्दल त्यांनी जनतेचे आभार मानले। एटीएम क्योंकि टेक्नोलॉजी बेस्ड है तो उसके रिकैलिब्रेशन में जो टेक्नोलॉजी एक्सपर्ट्स हैं उनका मानना है कि 2 सप्ताह के करीब अप्रॉक्सीमेटली, थोड़ा कमती बढ़ती भी हो सकता है, एटीएम्स के रिकैलिब्रेशन में लगता है। एटीएम्स का रिकैलिब्रेशन 8 तारीख के बाद ही शुरू कर सकते थे। उससे पहले अगर 2 लाख एटीएम्स पे लोगों को सूचना दे देते कि जाकर ठीक कीजिए तो इसकी गोपनीयता नहीं रहती, और वो रिकैलिब्रेशन चल रहा है क्योंकि एक एक एटीएम को विजिट करना है, टेक्नोलॉजी का विषय है, सेंट्रल कंट्रोल को भी बदलते हैं और एक एक एटीएम को भी बदलते हैं। तो आज 100 रुपए के नोट को एटीएम डील कर सकते हैं, जो नए 500 और 2000 वाले को डील करने के लिए रिकैलिब्रेशन में एक स्वाभाविक समय लगेगा। 500 आणि 1000 रुपयांच्या जुन्या नोटा बदलून घेण्यासाठी नागरिक तासनतास रांगा लावत आहेत। त्यासाठी कागदोपत्री सोपस्कार पार पडल्यानंतर नागरिकांच्या हातात 2000 रुपयांची नवीन नोट पडते। मात्र नवी मुंबईत राहणाऱ्या अशोक शेश्वर यांना मिळाली चक्क चिल्लर, आणि तीही 2 रुपयांच्या नाण्यांची। सीबीडी मधल्या स्टेट बँक ऑफ म्हैसूरच्या शाखेत ते 4000 रुपये घेण्यासाठी गेले होते आणि तिथे काही तास रांगेत उभे राहिले आणि त्यानंतर त्यांचा नंबर लागला। त्यावेळी त्यांना काउंटरवर 4000 रुपयांची रक्कम मिळाली, तीही चिल्लरच्या स्वरूपात। 4000 रुपये बदलायला आलो होतो। नेरूळमधून सीबीडी येथील बँक ऑफ म्हैसूरमध्ये शाखेत आलो होतो। मात्र मला इथे 2-2 रुपयाचे कॉईन्स भेटलेले आहेत। हे जवळजवळ 15-20 किलोचे हे कॉईन आहेत आणि मला आता भेटलेत, याचा मला आनंद आहे। 500,000 रुपयांच्या नोटबंदीमुळे मुंबई महानगरपालिकेच्या बेस्ट या उपक्रमाकडे तब्बल 7 कोटी रुपयांची थकबाकी जमा झाली आहे। शनिवारी संध्याकाळी 6 वाजेपर्यंत बेस्टमध्ये 20 थकबाकीच्या रूपात ग्राहकांनी 500,000च्या जुन्या नोटा भरल्या। नेहमी बेस्टमध्ये साधारणतः 3 कोटी रुपयांची वीज बिल रूपात जमा होत असतं महसूल, मात्र यावेळी 20 ग्राहकांनी रांगा लावून थकबाकी भरली। यात विजेचा व्यावसायिक व्यापार करणाऱ्या थकबाकीदारांची संख्या जास्त होती। सध्या सगळीकडे एटीएम बाहेर रांगा पाहायला मिळतात, मात्र अनेक ठिकाणच्या एटीएम मशीनमध्ये पुरेसे पैसे नसल्यानं नागरिकांचे हाल होत आहेत। मात्र देना बँकेनं मुंबईकरांना एक सुखद धक्का दिला। वरळी सीपेसवर मोबाईल एटीएमची सेवा सुरू करण्यात आली। देना बँकेनं ही सुविधा शहरात द्यायचं ठरवलंय। शहरात ठिकठिकाणी हे मोबाईल एटीएम फिरवले जात आहेत। नागरिकांनी इथंही रांगा लावल्यात। या एटीएमद्वारेही लोकांना एकावेळी 2000 रुपये काढता येतील। अशा प्रकारे मोबाईल एटीएमची सुविधा देना बँकेनं दिल्यानं काही प्रमाणात लोकांची गैरसोय टाळण्यास मदत झाली। 500 रुपयांच्या नोटा दिल्या म्हणून रुग्णालयानं बाळावर उपचार करायला नकार दिला। त्यामुळे अवघ्या 3 दिवसांच्या बाळाचा उपचाराअभावी मृत्यू झाल्याची घटना मुंबईतल्या गोवंडी भागात घडली आहे। शिवाजीनगर भागातल्या जगदीश शर्मा यांची पत्नी रंजना शर्मा यांनी बुधवारी 9 नोव्हेंबरला एका बाळाला जन्म दिला। मात्र या बाळाची प्रकृती बिघडल्यानं शुक्रवारी त्याच भागातल्या जीवन ज्योत या खासगी रुग्णालयात बाळाला उपचारासाठी नेण्यात आलं। त्याच्यावर उपचारांसाठी 6000 रुपयांची मागणी रुग्णालयाच्या प्रशासनानं केली। मात्र शर्मा यांनी जुन्या 500 रुपयांच्या काही नोटा रुग्णालयाला दिल्यानं त्यांनी बाळावर उपचार करायला नकार दिला। त्यामुळे योग्य वेळी उपचार न झाल्यानं बाळाचा मृत्यू झाला। या प्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी रुग्णालय प्रशासनाच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे। मुंबईत पर्यटनासाठी आलेल्या परदेशी पर्यटकांनाही 500 आणि 1000च्या नोटबंदीचा फटका बसलाय। विशेष करून मार्केटमध्ये रोख खरेदी करताना परदेशी पर्यटकांची चांगलीच गैरसोय होते। त्यामुळे एटीएम मधून पैसे काढणाऱ्यांच्या रांगांमध्ये परदेशी पर्यटक देखील पाहायला मिळतात। 500
500 आणि 1000च्या जुन्या नोटबंदीचा फटका खेळाडूंना देखील बसलाय. मुंबईत ऑल इंडिया क्वालिफाईंग शूटिंग स्पर्धा सुरू आहे. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी देशभरातून खेळाडू मुंबईत आलेत, मात्र पैशांअभावी त्यांचेही हाल होत आहेत. केंद्र सरकारनं 500 आणि 1000च्या नोटा बदलण्याच्या निर्णयानंतर सर्वच बँकांच्या बाहेर एकच गर्दी उडाली. अशावेळी घाटकोपरमधील जवळजवळ सर्वच बँकांमध्ये झुंझुनवाला कॉलेज आणि SNDT कॉलेजच्या NSSच्या विद्यार्थ्यांनी नागरिकांच्या मदतीसाठी पुढाकार घेतला. हे विद्यार्थी लोकांना शिस्तीत ओळीत बँकेत सोडण्याचं काम करतायत, चलन भरून देत आहेत आणि शांतता राखण्यासाठी लोकांना मदत करतायत. 500 आणि 1000च्या जुन्या नोटा रद्द करण्याच्या सरकारच्या निर्णयानंतर भाजप आणि शिवसेना या सत्तेत असलेल्या एकत्र पक्षांमध्ये नागरिकांना मदत करण्याची जणू स्पर्धा झाल्याचं चित्र दिसतंय. बँकांसमोर भाजप कार्यकर्त्यांनी नागरिकांना पाण्याचं वाटप केलं. विशेष म्हणजे त्याच बँकेसमोर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनीही नागरिकांना पाण्याचं वाटप केलं. नोटा बदलून घेण्यासाठी बँकांच्या बाहेर रांगेत तासनतास तिष्ठत उभ्या असलेल्या नागरिकांच्या मदतीसाठी मनसेनं देखील पुढाकार घेतलाय. नागरिकांना पाणी आणि चहाची सुविधा कार्यकर्ते पुरवत आहेत. तसंच रुग्णवाहिकेची अत्यावश्यक सेवा ही काही बँकांसमोर मनसेनं उपलब्ध करून दिली. नवी मुंबईतल्या APMC मार्केटमध्ये शनिवारी 450 भाजीपाला गाड्यांची आवक झाली. मात्र उठाव नसल्यानं भाज्यांचे भाव कमालीचे घसरले. त्यामुळे शेतकऱ्यांनी मार्केटमध्ये भाजीपाला पाठवणंच कमी केले. तर दुसरीकडे किरकोळ मार्केटमध्ये मात्र भाजीपाल्यांचे दर चढेच आहेत. कुठली भाजी घेतली तरी ती 40 ते 50 रुपये किलोने विकली जाते. मात्र लोकांकडे सुट्टे पैसे नसल्यानं किरकोळ मार्केटमध्ये लोकांना भाजीपाला घेणं अवघड झालं. चलनातून 500 आणि 1000च्या नोटा रद्द झाल्याचा फटका फळांच्या दरावर देखील बसलेला मिळतोय. वाशीच्या APMC मार्केटमध्ये फळांची आवक घटलेली असताना उठावही पाहायला मिळत नाहीये. घाऊक व्यापाऱ्यांकडून 500 आणि 1000च्या नोटा दिल्या जात असल्यानं फळे APMC मार्केटमध्ये पाठवणं बंद झालंय. APMC मध्ये 300 ते 350 गाड्यांची आवक होत होती, ती आता 175 गाड्यांवर आली आहे. दुसरीकडे किरकोळ व्यापाऱ्यांनी APMC कडे पाठ फिरवल्यानं फळांचे दरही पडले. 40% दर उतरल्याचा दावा केला जातोय. त्यामुळे शेतकऱ्यांना त्याचा फटका बसलाय. ह्या सगळ्या जो चलन तुटवडा त्याच्यामुळे जो निर्माण झालेला आहे, त्याच्यामुळं आज जो शेतमाल जो इथं येत होता त्या शेतमालाला बाजारभाव जवळजवळ 70 ते 80% पडलेले आहेत. उदाहरण द्यायचं झालं तर मागच्या आठवड्यामध्ये डाळिंब हे 180 रुपये किलोने विकत होतं. तेच डाळिंब आज 100 रुपये 110 रुपयांनी किलोने विकलं जाते. परंतु ह्या भावामध्ये सुद्धा त्याला घ्यायला गिरायक नाही, ही अवस्था आहे. देशभरात टोल माफीची मुदत वाढवण्यात आल्यानं सर्वच टोल नाक्यांवरून वाहनं सुसाट धावत आहेत. नवीन नोटांचा घोळ सुरूच असल्यामुळे टोल माफीला 3 दिवसांची मुदतवाढ मिळाली. केंद्र आणि राज्यानं 14 नोव्हेंबर मध्यरात्रीपर्यंत टोल वसूल न करण्याचे आदेश दिले. त्यामुळे वाहनधारकांची आणखी 3 दिवस टोलमधून सुटका झाली आहे. आधी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी राष्ट्रीय महामार्गांवर टोल माफीची घोषणा केल्यानंतर राज्यानं देखील लगेचच तशी घोषणा केली. सरकारनं 500 आणि 1000च्या जुन्या नोटा चलनातून रद्द केल्यानं टोल वसुलीत अडथळे येत होते आणि त्या पार्श्वभूमीवर सरकारनं हा महत्त्वाचा निर्णय घेतला. पाचशे हजाराच्या नोटा बंद केल्याचा घोळाचा परिणाम देवस्थानावर देखील दिसून येतोय. शिर्डीच्या दानपेटीत गेल्या 3 दिवसात हजाराच्या नोटांची संख्या वाढल्याचं समोर आले. देणगी काउंटरवर 500 आणि 1000च्या नोटा स्वीकारणार नसल्याचं जाहीर करताच दानपेटीत या नोटांची वाढ झाली. हजाराच्या तब्बल 5552 नोटा दानपेटीत जमा झाल्या, तर 500च्या 11,732 नोटा दानपेटीत आल्यात. दानाच्या रकमेत मात्र फारशी तफावत दिसत नाहीये. 3 दिवसात 1,51,00,000चं दान साईंच्या चरणी अर्पण करण्यात आलं. याशिवाय 64 ग्रॅम सोनं आणि 2.5 किलो चांदीही दानात आली आहे. पण इकडे शिर्डीत व्यापारी पेठेत मात्र सरासरी उत्पन्नात घट झालेली पाहायला मिळते. नाशिक जिल्ह्यातल्या पतसंस्था आणि नागरी सहकारी बँकांना 2,000ची नोट मिळत नाही. त्यामुळे ग्रामीण भागात अडचणी निर्माण झाल्यात. स्टेट बँक त्यांना कुठल्याही नोटा देत नसल्यानं सहकारी बँकांचा आर्थिक व्यवहार धोक्यात आला. याबाबत नाशिकच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार देखील करण्यात आली. या पार्श्वभूमीवर सहकारी बँकेंनी बंद पुकारण्याचा इशारा दिला. वाहन तपासणी दरम्यान 31,68,000ची रोकड जप्त करण्यात आली. यवतमाळच्या दिग्रसमध्ये ही रोकड जप्त झाली आहे. नगर परिषद आणि विधान परिषद निवडणुकीमुळे वाहनांची मोठ्या प्रमाणात तपासणी सुरू आहे. त्यात मोठी रोकड सापडल्यानं खळबळ उडाली. दिग्रस नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगानं शहर आणि शहराबाहेरच्या हद्दीत वाहन तपासणी कडक सुरू आहे. यापैकी एका वाहनात
24 लाखांची रोकड सापडली. निवडणूक अधिकारी संदीप कुमार अपार आणि तहसीलदार बागडे आणि मुख्याधिकारी टाले यांनी जप्तीची कारवाई केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी एक दिवसाच्या पुणे दौऱ्यावर येत आहेत. दुपारी 4:30 वाजता मांजरी इथल्या वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट इथं आयोजित आंतरराष्ट्रीय साखर परिषदेमध्ये ते उद्घाटन करतील. यावेळी राज्यपाल विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार उपस्थित राहतील. या कार्यक्रमानंतर संध्याकाळी 6:30च्या सुमारास पंतप्रधान सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाला भेट देतील. या कार्यक्रमानंतर मोदी पुन्हा नवी दिल्लीला रवाना होतील. नांदेड जिल्ह्याचा सातबारा काही कोणाच्या नावावर केलेला नाही. जिल्ह्यात परिवर्तनाची नांदी सुरू झाली असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाणांवर निशाणा साधला. विधान परिषद निवडणुकीतील जागा वाटपावरून बिनसल्यानंतर राष्ट्रवादीनं फारकत घेत काँग्रेस विरोधाची भूमिका घेतली आहे. नांदेडमध्ये अशोक चव्हाणांना कोंडीत पकडण्यासाठी शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादीनं अपक्ष उमेदवार श्याम सुंदर शिंदे यांना जाहीर पाठिंबा दिलाय. नांदेडमध्ये एका विवाह सोहळ्यासाठी आलेल्या मुख्यमंत्र्यांनी अपक्ष उमेदवार शिंदे यांच्या निवासस्थानी आयोजित बैठकीला आवर्जून उपस्थिती लावली. पेगविन खरेदीसाठी करारनामा करताना कंत्राटदारानं बीएमसीला बोगस कागदपत्र सादर केले. त्यावर कंत्राटदारानं सही केली नसल्याचा आरोप पालिकेतील विरोधी पक्षनेते प्रवीण छेडा यांनी केलाय. शुक्रवारच्या स्थायी समितीच्या सभेत हरकतीच्या मुद्द्याद्वारे त्यांनी हा विषय उपस्थित केला. महापालिकेकडून 25 कोटी रुपये खर्च करून 8 हंबोल्ट पेगविनची खरेदी करण्यात आली होती. त्यापैकी 23 ऑक्टोबरला एका पेगविनचा मृत्यू झाला होता. पेगविनच्या मृत्यूचं प्रकरण विरोधकांनी चांगलंच लावून धरल्यानं हा विषय सध्या गाजतोय. बोगस कागदपत्र सादर करून त्यावर कंत्राटदारानं सहीच केली नसल्याचं त्यांनी स्पष्ट करीत याबाबतच्या पुराव्याची कागदपत्रेच स्थायी समितीसमोर सादर केली. राज्यातील घडामोडी पाहिल्यानंतर आता आपण बोलूया देश विदेशातील काही बातम्यांकडे. गंगेत 4 आणेही न टाकणारे हजारो टाकतायत आणि पुण्य कमवण्याचा प्रयत्न करतायत असं विधान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं. 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा चलनातून रद्द करण्याच्या निर्णयानंतर पहिल्यांदाच मोदींनी भाष्य केलं. यानंतर काळा पैसा ठेवणाऱ्यांची खैर नाही असं पुन्हा एकदा मोदींनी ठणकावलंय. या निर्णयामुळे देशातील काळा पैसा बाहेर येईल आणि स्वातंत्र्यापासून ते आजवर त्या व्यक्तीच्या पैपैचा हिशोब घेणार असल्याचे मोदींनी म्हटलंय. जपानच्या कोबेमध्ये भारतीयांशी संवाद साधताना मोदींनी हे विधान केलं. या निर्णयामुळे देशातील जनतेला त्रास होते, मात्र या त्रासानंतरही जनता निर्णयाच्या पाठीशी असल्याचं मोदींनी म्हटलं. या निर्णयामुळे देशातल्या जनतेचे आशीर्वाद मिळत असल्याचंही मोदी म्हणाले. पश्चिम महाराष्ट्र आणि कर्नाटकसह गोव्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असणाऱ्या मोपा विमानतळाचा आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भूमिपूजन होणार आहे. या विमानतळासाठीच्या करारावर गोवा सरकार आणि GMR कंपनी यांच्यात स्वाक्षरी करण्यात आली. यावेळी गोव्याचे मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. केंद्र सरकारनं 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा रद्द केल्यानंतर पंतप्रधान मोदी यांची ही देशातील पहिली सार्वजनिक सभा आहे. त्यामुळे पंतप्रधान याबाबत काय बोलतात याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. तर दुसरीकडे गोवा विधानसभेच्या निवडणुका तोंडावर आल्या असल्यानं भाजपसाठी हा समारंभ राजकीय दृष्टीनं महत्त्वाचा आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी कायदेशीर सल्ला मिळाल्यानंतर बेळगाव महापालिकेवरील कारवाई संदर्भात निर्णय घेण्यात येईल असे संकेत दिलेत. बेळगाव दौऱ्यासाठी आलेले असताना विमानतळावर ते पत्रकारांशी बोलत होते. त्यावेळी त्यांनी ही माहिती दिली. बेळगाव महापालिकेचे महापौर आणि उपमहापौर काळ्या दिनात सहभागी झाले होते. त्यानंतर या प्रकरणाचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांनी राज्य सरकारला सादर केला. आता कायदा विभागाचा सल्ला घेऊन फक्त महापौर आणि उपमहापौरांवर कारवाई करायची की बेळगाव मनपा बरखास्त करायची याबाबत विचार केला जाईल असं मुख्यमंत्री म्हणाले. चिलीची राजधानी सेंटियागोमध्ये एका विमानात बॉम्ब असल्याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर विमानाचं लँडिंग करण्यात आलं. यामुळे विमानातील प्रवाशांमध्ये घबराटीचं वातावरण पसरलं होतं. सेंटियागोवरून पुंटा इथे हे विमान जात होतं. जर्मनीच्या कुलगुरू एंजेला मार्केल आणि अमेरिकेचे नवे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी एकमेकांशी फोनवरून चर्चा केली. दोन्ही देशांमधले संबंध सुधारण्याच्या दृष्टीनं ही चर्चा झाल्याचं बोललं जातं. सर्बियामध्ये फसलेल्या शरणार्थींना अखेर सोडण्यात आलंय. क्रोएशिया सीमेपर्यंत हे शरणार्थी पायी चालत आले. युनायटेड स्टेट्सच्या एका संस्थेनं सर्बियामध्ये सिरिया, इराक, पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमधले जवळपास 6400 शरणार्थी असल्याचं सांगितलं.
अमेरिकेतील निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांच्या विरोधात अमेरिकेतील वेगवेगळ्या शहरांमध्ये आंदोलन करण्यात आलं. ओरेगन सोबत पोर्टलँडमध्येही आंदोलन करण्यात आलं. यावेळी काही हिंसक घटना घडल्या. इराकच्या मोसूल शहरात आयसिसनं 40 नागरिकांची देशद्रोहाच्या आरोपाखाली गोळी झाडून हत्या केली आहे. संयुक्त राष्ट्राच्या मानवाधिकार कार्यालयाच्या म्हणण्यानुसार हत्येनंतर 40 मृतदेह शहरातल्या विजेच्या खांबांना लटकवण्यात आले होते. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.